मित्रांनो, आजपासून आपले खूप सारे महत्त्वाचे लेक्चर्स राहणार आहे. आजपासून मी तुम्हाला जी आपली न्यू क्वेश्चन बँक आली आहे मॅथची, ती क्वेश्चन बँक प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे. तर आजपासून आपण चॅप्टर डिसाइड करत आहोत डिफरन्शिएशन. ओके, तर या जो आपला चॅप्टर आहे ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतो, तर या चॅप्टरचे आज आपण 1-1 मार्क्सचे प्रॉब्लेम टीच करणार आहोत. तुम्ही माझ्या सोबतच राईट डाऊन करा. ओके, आणि मी पूर्ण क्वेश्चन बँक तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहोत. सो राईट डाऊन फर्स्ट क्वेश्चन 1 मार्क्स. 1-1 मार्क्सचे यामध्ये 5 क्वेश्चन आहे. 1 to 1 स्टार्ट करू. राईट डाऊन फर्स्ट प्रॉब्लेम. डिफरन्शिएट y equal to under root of x square plus 5 with respect to x. Y equal to under root x square plus 5 with respect to x. आता सोल्यूशन कडे लक्ष द्या. प्रॉब्लेम गिवन आहे आपल्याला y equal to under root x square plus 5. ओके, तर इथे आपला जो फॉर्म्युला लागणार आहे तो कोणता लागणार आहे? आपण प्रॉब्लेमला जेव्हा रीड करतो ना, प्रॉब्लेम रीड करत असताना जो वर्ड आपल्या माउथ मध्ये येतो तोच आपला फॉर्म्युला असतो. जसं y इक्वल टू रूट x स्क्वेअर प्लस 5. प्रॉब्लेमला काय रीड केलं मी? y इक्वल टू रूट x स्क्वेअर प्लस 5. तो फर्स्ट शब्द पहिला वर्ड कोणता आपला? रूट. तर फॉर्म्युला लागणार रूट x चा. रूट x होत असतो 1/2 रूट x. 1/2 रूट x. सो डिफरन्शिएट with respect to x dy by dx. फॉर्म्युला रूट x चा लागणार. सो 1/2 रूट x स्क्वेअर प्लस 5. But according to our formula जो असतो तो असतो x साठी. इथे x च्या ठिकाणी x ची टर्म नाही आहे, तर x च्या ठिकाणी आहे x स्क्वेअर प्लस 5. सो इट कॅन बी अगेन डिफरन्शिएट dy dx of x स्क्वेअर प्लस 5 1/2 under root of x स्क्वेअर प्लस 5 into ब्रॅकेट घेतला. x स्क्वेअर प्लस 5 आहे. टोटल किती टर्म्स आहेत? 2. तर x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे? ट्वाइस x. x रेस टू n चा फॉर्म्युला x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह झालं ट्वाइस x आणि मग काय झालं तिथे 5. तर 5 चं डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे? 0 बिकॉज ऑफ कॉन्स्टंट टर्म. सो dy by dx 1/2 under root of x square plus 5 into 2x plus 0. 2x. Here 2 get cancel. So our final answer is dy by dx equal to 1/under root of x square plus 5. Okay. 2x x 2 गेट कॅन्सल झाल्यावर 1 into x करायला आपला x. हे होतं विद्यार्थी मित्रांनो आपलं फर्स्ट प्रॉब्लेम. एकदम सिंपल प्रॉब्लेम्स आहे 1-1 मार्क्सचे. नाउ नेक्स्ट, तुम्हाला जर नोट करायचं असलं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करून सुद्धा लिहू शकता. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट y equal to e raised to tan x with respect to x. Y equal to e raised to tan x with respect to x. आता या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करू? लक्ष द्या. आधी प्रॉब्लेम ऍज इट इज नोट करू. e raised to tan x. आफ्टर दॅट मी तुम्हाला सांगितलं आहे प्रॉब्लेम रीड करत असताना जो फर्स्ट वर्ड येतो तोच आपला फॉर्म्युला असतो. रीड करा. e raised to tan x. e raised to tan x. पहिला वर्ड कोणता आला? e. तर फॉर्म्युला कोणता येणार? e raised to x.
e raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय होते आपलं e raised to x. सो e raised to tan x काय होणार आपला e raised to tan x. but according to our formula इथे x असतो. in given problem in the place of x there is a tan x. So again differentiate with respect to x. e raised to tan x आणि tan x चं डेरिव्हेटिव्ह विद्यार्थी मित्रांनो sec square x. डिफरन्शिएशन हा चॅप्टर खूप इझी आहे. तुमचे जर फॉर्म्युले पाठ असणार तर खूप इझी चॅप्टर आहे हा. ओके. नाउ आवर थर्ड प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो sin if y equal to sin inverse of 2 raised to x. y equal to sin inverse of 2 raised to x. Differentiate with respect to x. Okay. See here. Solution. Problem me as it is note केलं. y equal to sin inverse of 2 raised to x. Differentiate with respect to x. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करणार तो y चा डेरिव्हेटिव्ह देणार dy by dx. sin इनवर्स आहे. sin काय आहे इनवर्स. सो sin इनवर्स चा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो 1 upon under root 1 minus x square. हा आहे आपला sin इनवर्स चा फॉर्म्युला. अकॉर्डिंग टू अवर फॉर्म्युला इथे x आहे आणि आपल्या प्रॉब्लेम मध्ये x च्या ठिकाणी 2 raised to x आहे. सिंपल फॉर्म्युल्यामध्ये जिथं x येणार तिथं आपण काय पुट करू 2 raised to x 1 upon under root 1 minus 2 raised to x चा स्क्वेअर into x च्या ठिकाणी x आहे का नाही त्याला अगेन डिफरन्शिएट d by dx of 2 raised to x. अगेन डिफरन्शिएट तेव्हाच करायचं जेव्हा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ठिकाणी x असतो त्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये जर कोणती वेगळी टर्म आली तर dy by dx 1 upon under root of 1 minus 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 4. हे बघा ना 2 raised to 2x ना तर 2 चा स्क्वेअर किती 4 म्हणजेच काय येणार आहे 4 raised to x into आता इथे आहे 2 raised to x. raised to मध्ये x आहे. लक्ष द्याला raised to मध्ये x आहे म्हणजे फॉर्म्युला लागणार a raised to x into log a. म्हटलं ना मी सगळं फॉर्म्युल्यांवर डिपेंड आहे. सो 2 raised to x into log 2. This is the final answer. त्यानंतर जे आपलं फोर्थ प्रॉब्लेम आहे हे थोडं वेगळं आहे. असं प्रॉब्लेम आतापर्यंत आपल्या एक्सरसाइज मध्ये सुद्धा नाही आहे. तर या 4 नंबरच्या प्रॉब्लेमला आयएफटी करून ठेवा. लिहा if f of x is odd and differentiable. If f of x is odd and differentiable, then f dash of x is काय म्हणताय तुम्हाला f of x हा ऑड आहे आणि त्याला डिफरन्शिएट करा ऑड अँड डिफरन्शिएबल. then f dash of x is म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह किती येणार. तर आपण ऑड आणि इवन ची कंडिशन टीच केली आहे. ऑड ची कंडिशन काय असते पहिले ते समजून घ्या. सोल्युशन ऑड ची कंडिशन असते विद्यार्थी मित्रांनो f of minus x equal to minus f of x.
म्हणजे एक्सच्या ठिकाणी जर मी मायनस एक्स रिप्लेस केला, एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स रिप्लेस केला तर आन्सर हे निगेटिव्ह मध्ये येते. ही कंडिशन असते ऑडची. आणि इव्हन असते एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स. आणि ही कंडिशन असते इव्हनची. या दोन कंडिशन नेहमी लक्षात ठेवा. ऑड असते एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स आणि इव्हन एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, बुक मध्ये या दोन कंडिशन नोट करून ठेवा. आता ऑड म्हटलं आहे तर आधी फक्त आपण ऑड साठी सॉल्व. ऑड कंडिशन f of minus x equal to minus f of x. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f of minus x चं काय येणार? f dash of minus x into. थोडं केअरफुल लक्ष द्या. f of minus x चं काय येणार? f dash of minus x. बट x च्या ठिकाणी x आहे का? x च्या ठिकाणी आहे मायनस एक्स. सो मायनस एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस 1. सिंपल आहे. f ऑफ मायनस एक्स चं डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ मायनस एक्स. मायनस एक्स चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 इक्वल टू साइन कोणती? मायनस p ऍज इट इज. f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x. इथे x च्या ठिकाणी x च आहे. इथे x च्या ठिकाणी मायनस एक्स होता म्हणून मी मायनस एक्स चं डेरिव्हेटिव्ह काढलं तर किती आलं? मायनस 1. बट इथे x च्या प्लेसवर x च आहे आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर ते 1 च येणार म्हणून इथे लिहिलं का मी? नाही. आता बघा, ही मायनस साइन आणि ही मायनस साइन गेट कॅन्सल. सो f dash of minus x equal to f dash of x. Hence आन्सर कशाचा काढायचा तुम्हाला? f dash of x. f dash of x equal to f dash of minus x. This is our final answer. एकदम सिंपल आहे. ऑड ची मी काय लिहिली? कंडिशन लिहिली आणि ऑड ची कंडिशन लिहिल्यानंतर त्याला काय केलं मी? सिंपली डिफरन्शिएट. ओके, नाउ अकॉर्डिंग टू अवर क्वेश्चन बँक 1 मार्कचे जे क्वेश्चन आहे यामधला आपला फक्त आता एकच क्वेश्चन बाकी आहे, नंबर 3. तो पण घेऊन घेऊ. क्वेश्चन आहे आपला y equal to e raised to 1 plus log x. y equal to e raised to 1 plus log x. See here carefully. e raised to 1 plus log x. ओके, आता y equal to e raised to आहे 1 plus log x. त्याला काय करायचं आहे आपल्याला? डिफरन्शिएट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, सॉल्व करा. e raised to x चा फॉर्म्युला लागणार. e raised to x काय होणार? e raised to x into, but x म्हणजे x आहे का? नाही. सो dy dx of 1 plus log x dy by dx e raised to 1 plus log x. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? 0. sin प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय झालं? 1 by x. सो आवर फायनल आन्सर e raised to 1 plus log x into 1 by x. ओके, इथे आपला क्वेश्चन बँकचा फर्स्ट टॉपिक एंड. राईट डाउन दिस. टॉपिक पूर्णपणे एंड झाला आहे. सेकंड टॉपिक स्टार्ट करू. सेकंड टॉपिक हा 2 मार्कच्या क्वेश्चन साठी आहे. सो राईट डाउन फर्स्ट, इफ y equal to log of cos of x raised to 5
log of cos of x raised to 5, find dy by dx. Find dy by dx. See here carefully. Solution: differentiate with respect to x. y चं डेरिव्हेटिव्ह देणार dy by dx. प्रॉब्लेम रीड करत असतानाच कोणते कोणते फॉर्म्युले लागणार आहे लक्षात येऊन जाते. पहिला शब्द कोणता आहे? लॉग. तर पहिले लॉगचा फॉर्म्युला लागणार. दुसरा कॉस, कॉसचा फॉर्म्युला लागणार. तिसरा x रेस टू 5 म्हणजे x च्या रेस टू मध्ये काय आहे? नंबर. तर x रेस टू n चा फॉर्म्युला लागणार. प्रॉब्लेम कसा आहे आपलं? लॉग ऑफ cos of x raised to 5. It means first log, then cos, then x raised to n. Write down log x चा फॉर्म्युला. log x काय असते? 1 by x. So log cos x raised to 5 1 upon cos of x raised to 5 into log x 1 by x. But x म्हणजे x आहे का? नाही. Again d by dx of cos of x raised to 5. So dy by dx 1 upon cos of x raised to 5. Cos x काय होत असते? Cos x minus sin x. So cos x raised to 5 minus sin x raised to 5. Cos x minus sin x. but इथे x च्या ठिकाणी x आहे का? नाही. x च्या ठिकाणी आहे x raised to 5. so d by dx of x raised to 5 dy by dx sin कोणती? minus sin upon cos. sin upon cos काय होणार? tan. so sin x raised to 5 cos x raised to 5 tan of x raised to 5 into आता कोणता लागणार फॉर्म्युला? x raised to n. x raised to n काय होत असतो? n into x raised to power n minus 1. so x raised to 5 x raised to power कोणता फॉर्म्युला इथे यूज केला मी? x raised to n. ओके, राइट डाउन दिस. राइट डाउन सेकंड प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो. y equal to under root of tan root x. y equal to under root tan under root x. सिंपल आहे, लक्ष द्या इकडे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह देणार आहे dy by dx. प्रॉब्लेम रीड करा, देन फॉर्म्युला अप्लाई करा. अंडर रूट, फर्स्ट वर्ड इज अंडर रूट. सो फॉर्म्युला यूज करा अंडर रूट x चा. 1 अपॉन 2 अंडर रूट x म्हणजे कोणती टर्म आहे आता इथे? अंडर रूट x ना. तर x म्हणजे टर्म कोणती आहे? tan रूट x. सो tan रूट x इनटू आधी मी रूट x चा फॉर्म्युला अप्लाई केला. रूट x 1 upon 2 रूट x. but x म्हणजे आहे tan रूट x. so again d by dx of tan रूट x 1 upon 2 under root of tan root x into again read the formula tan root x. first word is tan root x. फर्स्ट वर्ड कोणता आला? tan. तर फॉर्म्युला लागणार tan x. tan x काय होते विद्यार्थी मित्रांनो? sec square x. so tan root x sec square root x. अगेन x च्या ठिकाणी x आहे का? नाही. तर d by dx of root x. d by dx of काय आला आपला? root x. so dy by dx 1 upon 2 under root of tan under root x into sec square of root x into root x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon twice root x. Okay, so final
ओके, तर या साईनला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आणि कॉस इन्व्हर्स आणि कॉस काय होऊन जाते आपला कॅन्सल. बघा प्रॉब्लेम आहे y इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ साइन ऑफ 4 रेस टू x. हे आहे आपला प्रॉब्लेम. या साइनला कशामध्ये कन्वर्ट करू आता कॉस. वाय, कारण या साइडला कॉस इन्व्हर्स आहे. वी नो दॅट cos of pi by 2 minus theta sin theta. cos of pi by 2 minus theta काय होते sin theta. सिंपल असते रे. sin ला जर cos मध्ये करायचं असलं तर sin चा अँगल pi by 2 मधून काय करायचा मायनस, आणि cos ला जर sin मध्ये कन्वर्ट करायचं असलं सेम cos चा अँगल pi by 2 मधून मायनस करायचा. बघा y इक्वल टू cos इन्व्हर्स ऑफ sin 4x आहे. साइनच्या ठिकाणी मी काय लिहिणार cos, आणि जो 4 रेस टू x होता तो pi by 2 मधून मायनस करणार. pi by 2 मायनस 4 रेस टू x. cos इन्व्हर्स अँड cos गेट कॅन्सल. y इक्वल टू काय आला pi by 2 मायनस 4 रेस टू x. याला प्रॉब्लेम सिंपल. जर तुम्ही याला जर cos इन्व्हर्स x चा फॉर्म्युला लावला असता, cos इन्व्हर्स x बरोबर -1 upon under root 1 minus x square, and then याला सॉल्व केलं असतं आन्सर आलं असतं, बट ते प्रॉब्लेम खूप कॉम्प्लिकेटेड झाला. तसं सिंपल वेने काय करायचं त्याला सॉल्व. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता जर याला मी डिफरन्शिएट केलं तर विद्यार्थी मित्रांनो pi by 2 तर कॉन्स्टंट आहे. pi by 2 चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. कॉन्स्टंट आहे. साइन कोणती मायनस 4 रेस टू x म्हणजे a रेस टू x चा फॉर्म्युला. सो a रेस टू x into log a म्हणजे 4 रेस टू x into log 4. सो फायनल आन्सर dy by dx equal to minus 4 रेस टू x into log 4. Right now,